नमस्कार, मी अमृत नार्वेकर, काळसे बागवाडी इथे आलो आहे। मला नेमकं दाखवायचं काय आहे तेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला त्या स्पॉटवर घेऊन जातोय। चला आपण पाहूया। साहेब, हे 3 आता इथे आणि कारखाने कुठची ग्रामपंचायतीची परवानगी न घेता किंवा संबंधित कुठच्याच डिपार्टमेंटची परवानगी न घेता हे एवढे मोठे व्यवसाय त्यांनी चालू केले आणि पूर्ण प्रदूषण जे मोठ्या प्रमाणात होतं ह्याचा मी वारंवार संबंधित सर्व डिपार्टमेंटजवळ गेली 2020 पासून मी हे करतोय, प्रशासनाला दाखवून देतोय निवेदनाद्वारे, पण अद्यापही त्याच्यावरती कुठची ठोस अशी कारवाई झालेली नाही आहे। आता बघा तुम्ही स्वतः प्रत्यक्षात तिकडे किती वेस्टेज टाकून दिलं जात आहे खाडीमध्ये, त्याच्यानंतर कटिंग केलं जात आहे आणि बिनधास्तपणे ह्या सगळ्या बोटी आहेत त्यांना सुद्धा अधिकृत परवाना काही नाही आहे। ते बघा आता तिकडे तुकडे पडले आहेत बघा, ते फायबरचं वेस्टेज आता बघा होऊन जाऊन गेलेला बाजूच ठिकाणी किनाऱ्याजवळ घ्या तिकडे। हे बघा तुकडे सबंध पाण्यामध्ये, काही पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे होऊन जातात। ते सगळं रेक्झिनचे तुकडे आहेत त्याच्यात। हा जे सगळं आहे ना तिथे जाळून टाकले जातात काही प्रमाणात। हा खारलँडचा बंधारा होता, तो तोडून त्याने आपल्याला पाहिजे तसा तो हे करून घेतला। कडेसून घेत बाहेर घे बाहेर। ते बघा तुकडे संपूर्ण ते बघा याच्यात टाकलेले आहेत। ते बघा फायबरचे जे काही पीस आहेत पाण्यामध्ये आहेत ते बघा कडेला आहेत। त्या पाण्याबरोबर ते वाहून पण जातात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाहून सुद्धा जातात, काही खोल पाण्यात जाऊन बसतात। संडास वगैरे बांधलेले आहेत त्या पूर्ण ह्याच्यावरती आतमध्ये टाक्या आहेत सगळ्या आहेत। ते फायबरचे सगळे तुकडे आहेत आतमध्ये आहेत ते
ह्या सगळ्यात 3 युनिट आहे, हा तिसरा युनिट आता. इथे सुद्धा खारलँडचा बंधारा होता, इथे बघा दिसतंय तुम्हाला पूर्ण झाडी वाढली आहे, पण इथला हा बंधारा त्याने तो तोडून टाकलाय. हा तो बघा कचरा तो पूर्ण तो खाडीमध्ये फेकून देतो बिनधास्तपणे. हा पुराच्या प्रवाहामुळे सुद्धा वाहून जातो आणि अशा भरती सुट्टीच्या प्रवाहापासून घेऊन परत एकदा अतिशय हा डिमोलेशन केलाय म्हणून सांगितलंय. तिथे हा त्यांच्या आडमध्ये येऊन सगळं हे काम अजूनही तिथे त्याचं चालू आहे. हे फायबरचे तुकडे आहेत. रक्कड दिसून हे बघा तुकडे आहेत खाली 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 संपूर्ण असं कटिंग पसरलेलं आहे पाण्याबिण्यात. आणि जर मोठ्या पाण्यात गेलात ना तुम्ही तर खूप भेटणार. हा सगळा रेक्झिनचा हा आहे थर आहे तो बघा, रेक्झिन म्हणतो याचा मॅटचा सगळा थर आहे कटिंगचा. हो, हे रूम काढलेले आहेत कामगारांसाठी आणि स्टोअर करण्यासाठी सामान वगैरे. संडास बाथरूम आहेत त्या कामगारांना. ते बघा ते फेकून देतो इथे. तिथे एक हे केले आहे त्याने जाळून टाकण्यासाठी आतमध्ये. ते फायबरचे पूर्णतः तुकडे आहेत हे सगळे सगळे आतमध्ये. कचरा हो. हळूहळू हा संडास आहे तो काय किनारी किती बांधलाय आणि त्याचं ग्रेनेज सगळं पाण्यामध्येच सोडलं जातं, पण ते आतमधल्या साईडीने सगळं हे केलेलं आहे.
आणि कोर्टाची ऑर्डर होऊन सुद्धा ॲफिडेविट सुद्धा दाखल केलं आहे की आम्ही ते सगळं डिमोलेशन केलं आहे. हे रूम वगैरे सगळे यांना कुठचाही परवानगी, ग्रामपंचायती सुद्धा परवानगी नाही आहे आणि कुठचीच नाही आहे. इथे एक युनिट होतं त्याने फक्त नुसते पत्रे काढले आहेत. ह्या आता आहेत ते ट्रॉलरच्या वरचे जे हे आहेत त्याचं काम चालू आहे सध्या मॅन्युफॅक्चरिंगचं. ही रिटर्निंग वॉल बांधली आहे, ही स्वतःच्या फक्त फायद्यासाठी बांधलेली आहे. हा जेटीचा भाग आहे आणि हा पूर्णतः इकडे गव्हर्नमेंटचं काम आहे आणि हा स्वतःच्या खाजगीकरणासाठी हा सगळा वापर करतोय. फक्त ट्रॉलर वरती काढणे, बोटी ढकलणे, काढणे हा आणि हा आमच्या सामायिक मिळकतीमध्ये आहे. एवढं लाखाचं काम आहे पण त्याने स्वतःच्या उपयोगासाठी सगळं हे यूज केलेलं आहे. हा कचरा बघा तो बघा किनारे कसा पाण्यामध्ये बिनधास्त फेकून देतं आणि काही स्थानिक प्रशासन काही त्याचं दखल घेत नाही. आणि समोर दिसतंय तिसरं युनिट आहे. हा तो बघा कचरा किती दिसतोय, तो किती फेकून दिलाय त्यांनी. आता हे सगळं जवळजवळ 2017 काम 17 चालू आहे काम. हे फायबरचे किती तुकडे आहेत बघा. हा बघा कचरा. ते तर मॅटचं सगळं हे आहे, त्याच्यामुळे माशांना वगैरे त्रास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तिथे जाळून टाकलेला आहे तो, तिकडे स्टोरेज केला आहे तो त्याने जाळून टाकण्यासाठी. काम झालं की दिवसभराचं कटिंग काही प्रमाणात जाळून टाकलं जातं.